देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज तसंच आपत्तीवेळी नुकसान भरपाई, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री किसान सन्मान अनुदानासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी किसान सभेने पाठपुरावा सुरू केला आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत असणाऱ्या अनेक ठिकाणच्या जमिनी शेतकरी कसत आहेत। अनेक शेतकऱ्यांकडून शेतसारा आणि खंड भरून घेतलेला नाही। खंड भरलेली पावती नसल्यामुळे कर्ज मिळत नाही। शिवाय शासकीय योजनांचा लाभही दिला जात नाही। या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक झाली। वर्षानुवर्षे देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतारावर नोंद झालेली नाहीत। पीक पाहणी रकान्यातील शेतकऱ्यांची नावं कमी झाली आहेत। अनेक शेतकऱ्यांकडून खंड भरून घेतला जात नाही। त्यामुळे पीक कर्जासह इतर कोणत्याही प्रकारची कर्ज मिळत नाहीत। नैसर्गिक आपत्तीवेळी नुकसान भरपाई मिळत नाही। PM किसान आणि मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही। खंड भरून घेतला जात नसल्यानं वर्षानुवर्षे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून देवस्थानची जमीन काढून घेतली जाईल अशी भीती व्यक्त करण्यात आली। त्यावर खंड भरून घेण्यासाठी तालुका स्तरावर शिबिर घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले। तसंच PM किसान आणि मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ द्यावा, आपत्ती काळातील नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा अशी सूचना नामदार आंबेडकर यांनी केली। बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, देवस्थानचे सचिव शिवराज नायकवडे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।